तुम्ही संत सारे कृपेची सागर. थोडा विको कमी करायचा नाव निरूपा पार सांगा देवा. अनाथा ज्ञानी कोणी नाही त्याला. पाया पे विठ्ठला ठेवी माझ. तुम्ही संत सारे कृपेची सागर. निरूपा पार सांगा देवा. तुका म्हणे ऐसी करा निर्वण. तुका म्हणे ऐसी करा निर्वण. मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरूप हा पार सांगा देवा. विठ्ठल विठ्ठल कहा गोपीनाथ पावेचिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरूप हा पार सांगा देवा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावं. जगरणेत पाणी मंडना मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदर मुकंजनेत्रं. सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथमं. पांडुरंगा करो प्रथमं. पांडुरंगा करो प्रथमं. पांडुरंगा करो प्रथमं. सरे चरण संताचे. ओ सरे चरण संताचे. ओ सरे चरण संताचे. भक्तांच्या गुमादाने कथेचा राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं. जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा. 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 निवृत्ती अवतारा
मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णाव शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकास नीली आतार्द ही आपुली चौपाळुन्या बली वरी वैसौपावली श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैराग्य शिरोमणी महानतेचा नंददीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा ठाणगावकर फार चरणाचा नाही पण चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा बोला माझ्याशी तुकोबारायांचा कोणाचं ग माय तुकोबारायांचं फार पाठीमागं बसल्या माहिती पण बसा त्याचं कारण असं आहे गड्या ठाणगावकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं कीर्तन कारण तुम्हाला हसवलं जरी गड्या मायबाप तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तन कारण तुम्हाला रडवलं जरी गाड्या मायबाप तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. ठाणगावकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. 1 तास फक्त आता सगळ्याची मोबाईल थोडेसे बंद करून ठेवा 1 तास फक्त जेणेकरून माझ्याकडून कोण्या भावाचा बहिणीचा अपमान होणार नाही. 1 तास फक्त तुकोबारांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात कीर्तन हे टाइमपास नाही ऐकायची तुकोबारांची भाषा. महाराज म्हणतात ऐका ना कीर्तन चांग कीर्तन कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. मग काय निरूप आहे तुकोबारायांचा. महाराज म्हणतात जायाची हे जाणार आहे. तुकाराम महाराजांनी याला नाव दिलं पांडुरंग बाबा शरीर याला एक नाव दिलं आणि महाराज म्हणतात हे शरीर जाणार आहे. कसं जाणार आहे तुकाराम महाराज म्हणतात जाईल क्षणात काही क्षणात नाहीसं होणार आहे. मग महाराज म्हणतात या शरीराचा स्वभाव आहे जाणार आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात. मग तुकोबाराय सांगतात असा का अट्टहास करत नाही असा का प्रयत्न करत नाही का हो तुकोबाराय असा का प्रयत्न करावा मी कहा गोपीनाथ पावे जिना. महाराज म्हणतात जो गोपिकांचा नाथ आहे जो परमात्मा आहे तो आम्हाला का प्राप्त होत नाही. जो गोपिकांचा नाथ आहे जो परमात्मा आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा याच्याकरता तुकोबाराय एक विनंती करतात. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. संत जनांना एक पदवी दिली कृपेचे सागर. कृपेचे सागर ही पदवी दिली तुकोबाराय कोणाला संताला.
तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर. एक काम करा, निरोप हा पार सांगा देवा. सांगा तुकाराम महाराजांचा निरोप आहे संत जन देवाला. काय अनाथ तुकाराम महाराज अनाथ आहे, अज्ञानी. तुकोबराय अज्ञानी आहे. तुकोबराय स्वतःला अनाथ म्हणतात, अज्ञानी म्हणतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात संत जन हो सांगा देवाला. कोणी नाही हो तुकाराम महाराजांना तुम्ही सोडून, कोणी नाही त्याला. मग एक काम करा, पाया पे विठ्ठला टेवी मज. तुमच्या पायाजवळ तुकाराम महाराजांना असू द्या. असा तुकाराम महाराज म्हणतात संत जन असा निरोप सांगा. गेले संताजवळ तर एकच काम करा, अशी विनंती करा, अशी निर्वण करा, एक आठवण करा. तुकामणी ऐशी करा निर्वण, विनंती करा, आठवण करा. काव तुकाराम महाराज आम्ही भगवंत जवळ जर निर्वण केली, आठवण केली, विनंती केली, त्याची फलश्रुती काय आहे? महाराज म्हणतात मग तो रक्षण करील माझे, मग जगाचा मालक माझं रक्षण करेल. का? तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा पार सांगा देवा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की कैलासवासी नारायण दादा शेळके इहलोकाची यात्रा संपून आदरणीय नारायण दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून नारायण दादांचा संपूर्ण परिवार असेल 3 मुलं. कैलासवासी आदरणीय आमचे कैलास महाराज, आदरणीय आमचे बाबासाहेब भाऊ असतील, आदरणीय आमचे नामदेव दादा असतील, आदरणीय नारायण दादांच्या 2 मुली अहिल्याबाई आणि कौशाबाई, आणि एक नातू रुपेश दादा, संपूर्ण नातवंड परिवार. या परिवाराच्या माध्यमातून तथा आदरणीय या परिवाराचे आदरणीय आमच्या कैलास महाराजांची व्याही आदरणीय आमचे राजूभाऊ चिंचवीरकर भाऊंच्या माध्यमातून आलेला हा, या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग. हे पूर्ण परिवार या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबारांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय आमचे दत्त बाबा साळवे श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण अत्यंत गोड कीर्तनकार, महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय आमचे अंबादास महाराज बोर्डे पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आपल्याच गावचं भूषण असणारे, या गावाला आलं का आठवण होते आमच्या जीवलगाची श्री हरी महाराज शेळके. का? आमच्या जीवन एका मधुकरीचं होतं, एका थाटातलं होतं, आणि संप्रदायाची एक आठवण जाणीव लावून दिलीत. अविनाश दादा प्रत्येक कीर्तनात आमच्या दादाचं नाव घेतो, श्रीहरी. का? आनंद उपकार श्री हरी दादाची त्याच्यावरती. आज फेटा जो आलात ना, ही बापाची आणि भावाची एक पुण्य आहेत. आदरणीय आमचे अविनाश महाराज शेळके अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड बोलणं, अत्यंत गोड वाणी. पण नाव उदयाला येण्याकरता त्याला एक पायरी असते. ज्ञानोबराय सांगतात हळूहळू ढाळे ढाळे. एक दिवस या ठाणगावचं नाव उज्ज्वल करणार आहेत अविनाश महाराज शेळके, महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार होणार आहेत. पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्त परायण अत्यंत ज्यांचा स्वभाव चालीबद्ध, लयबद्ध, तालबद्ध, श्रद्धेनं प्रेमाचं जीवन असणारे भाऊसाहेब बाबा पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. वेणेकरी महाराज तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. दादांना तुम्हाला दंडवत करतो. आदरणीय आमचे रमेश अण्णा असतील, माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. माय तुम्हाला दंडवत करतो. आदरणीय नवनाथ भाऊंचा अत्यंत गोड साऊंड आहे, भाऊंना दंडवत करतो. आणि आपली गावातील अत्यंत ही दिग्गज भजनी मंडळातली सगळीच प्रेमाची मंडळी आहेत. मस्तपैकी एक सोपान नाही, 2-2 सोपाने. कीर्तनकारला सोपं गाता यावं, सोपं म्हणता येत असे 2-2 सोपाने आपल्या गावचं भूषण असणार. ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची साधना करून, काही काळ तुकोबरांच्या गाथ्याची पारायण करून, साधना करून आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. अत्यंत नम्र स्वभाव, अत्यंत शांत स्वभाव आदरणीय आमचे पांडुरंग बाबा पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. संपूर्ण भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना दंडवत करतो. आमचे आंबेवाडीचे दत्ताभाऊ असतील, आलेली सर्वच पाहुणे मंडळी, युट्यूब आले दादा तुम्हाला दंडवत. फक्त संपूर्ण कीर्तन टाकायचं चालीबद्दल. ओके ठीक आहे. नाही तर काय होतं, युट्यूब आले मी सहसा युट्यूब लावू देत नाही शांताराम भाऊ. त्याचं कारण असं, युट्यूब आले चालच कट करून टाकी त्याने. कीर्तनातले प्राण म्हणजे चालेत. ऐका, सगळेच प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऐका, आदरणीय नारायण दादांना जाऊन हा इहलोक सोडून मृत्यूलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झाले. नारायण दादा जिथून आले तिथे गेले. तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचंय. मग ठाणगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यदा कदाचित एखाद्याचं नाव राहून जाईल. आमचे सुनील भाऊ असतील, सगळेच
खरं तर संप्रदायाची परंपरा रुंजाबाबांपासून या घराण्याला लागली आणि या परिवाराचा घनिष्ठ संबंध आहे. मामा फुईचं नातं आहे. ही सगळी नात्यातली प्रेमाची मंडळी आहेत. ऐका, मग एक दिवस हा मृत्यूलोक जर सोडणं असेल, ऐका आता लक्षपूर्वक, एक दिवस हा मृत्यूलोक जर सोडायचा आहे तर फार पवित्र जीवनाची दिशा असावी आपल्यावाली. किती कळाला गड्या आपल्या या नाशिक जिल्ह्याला ठाणगावकर, अमुक अमुक नावाची व्यक्ती स्वर्गवासी झाली म्हणून यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू, एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्याला येवल्या तालुक्याला अमुक अमुक नावाची व्यक्ती वैकुंठवासी झाली, यावं तालुक्यातल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू, एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं या ठाणगावला आमचे कैलास महाराज गेल्याच्या नंतर प्रत्येकाला हळहळ वाटत होती. स्वभाव कडक होता पण बोलणं प्रखड होत. कळावं गावाला, आमच्या ठाणगावाला यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी, एवढं तरी पवित्र जीवन असावं. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू, एवढं तरी पवित्र जीवन जगा रे ठाणगावकर. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडला पाहिजे, एवढं तरी पवित्र जीवन जगा. मी दंतकथा नाही सांगायची, मला संतकथेतून नातं घेऊन जायचंय तुम्हाला. हा, आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडावा, एवढं तरी पवित्र जीवन जगा. आणि तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नाही, त्या जगण्यानंच मजा नाही. आपण जगायचं ना आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची, एवढे दिवस अजिबात जीवन जगायचं नाही आपल्याला. आपण जगायचं ना आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. तुकाराम महाराज म्हणतात ऐका ना, आपण जगायचं बरं का बाबा. गणपती मंदिरामध्ये रोज बसलेले असतात आमचे दादा बाबा, रोज भेट होती मस्त पाहिजे, गादी टाकूनच झोपलेले असतात. ऐका, आपण जगायचं ना आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहिजे शंकर भाऊ, बरं का खंडू भाऊ. आपण जगायचं ना आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहिजे. महाराज म्हणतात ना याच्यापेक्षा वाईट काहीच नाही. बाईल म्हणे खरं मरतात तरी, आमचे खंडू भाऊ समाधान भाऊ सोनवणे. कालच कालेचं कीर्तन झालं त्याच्यामुळे जरा दगदग दगदग, पण काय नाही, सगळ्या जीवलगाने साथ केली, अख्ख्या महाराष्ट्रानं साथ दिली. संपूर्ण गावातून पब्लिक आलेली होती गाड्या सोहळ्याला साथ देण्याकरता. बाईल म्हणे खर मरता तरी बरी, नाशियेले घर थुंकून या. बाईनं आपल्या म्हणजे बाईल म्हणजे बायकोनं आपल्याला गाढव म्हणावं, एवढे दिवस जीवन जगायचंच नाही आपल्याला. बायकोनं आपल्याला गाढव म्हणावं, आणि म्हातारपणाची अवस्था अशीच असते हो. ही म्हातारपणाची अवस्था सांगितली. बाईल म्हणे खर मरता, खर म्हणजे गाढव, मरता तरी बरे नाशियेले घर थुंकून या, एवढे दिवस नाही जीवन जगायचे. हा प्रपंच लय खतरनाक असतो, कधी पत्नी जिरवती तर कधी पती जिरवतो. या प्रपंचाचं नातच लय खतरनाक आहे. रस्त्यानं मोटरसायकल चालली, सहजच एक सुंदर असा बैल सजवलेला होता. ऐका बरं का, मला प्रमाणाला सिद्ध करून द्यायचंय. प्रपंच कसा कठीण आहे. सहजच बैल सजवलेला होता, गोड असा दिसत होता. सहजच बायकोनं विचारलं, काहो धनी काय ग आज काय झालं. हे बघा म्हणले, तो बैल सजवलेला आहे. खरं तर तिला याला बैल म्हणायचं होतं, पण या बैलाच्या नंतर लक्षात आलं त्याचं दुर्दैव होतं. त्याने सांगितलं, तुला माहिती नाही काय आज बैल पोळाय ना ग. हो, माझ्या लक्षातच नाही. गाडीशी थोडी पुढे गेली, पण याला कळलं ही मला बैल म्हणली म्हणून. ऐकू राहिले तुम्ही, ही मला बैल म्हणली हे कळलं त्याला. पण समोर थोडा प्रवास पुढे गेला आणि म्हशीचं कळप आलं. आता हिनं शांत बसावं का नाही. हिने सांगितलं, काहो धनी काय ग. अहो मग बैलाला सण असतो मग म्हशीला नसतो का. आता याला रागच आलेला होता गाड्याला, भोगालाच गंमत आलेली होती ना. याने सांगितलं मग म्हशीला पण सण असतो. केव्हा हो धनी. मकर संक्रांतीचा सण म्हशीचाच असतो म्हटली. तिला कळालं हे मला म्हैस म्हणली म्हणून. समोरून थोडीशी गाडी पुढे गेली, गाढव आलं. बोला माझ्याशी. कोण आलं. गाढव आलं. हिनं सहजच विचारलं, काहो धनी. म्हणले काय ग समोरून कोण आलं पाहिलं का. म्हणे कोण. तुमचा पाहुणा. मग गाढव जर याचा पाहुणा तर हा कोण झाला. बोला ना. गाढव. हा एका गावचं पाणी नव्हतं पिलेला ना. त्यानं गाढवाला जवळ येऊ दिला. आता 4G वापरा बरं का थोडस, म्हणजे लवकर लक्षात येईल. थोडा वेळ कमी करणं, आवाज द्या. गाढवाला जवळ येऊ दिलं, आणि गाढव जवळ आल्याबरोबर या नगाटानं सांगितलं, राम राम सासरे बुवा. काहीला कळलं त्याला धन्यवाद, त्याला नसल कळलं त्याला डबल धन्यवाद. बायकोनं आपल्याला गाढव म्हणावं, एवढ्या दिवस नाही जीवन जगायचं. बाईल म्हणे खरं मरता तरी बरी, नाशी येले घर थुंकून या. आता उलट नातं सांगायचंय मला. ऐका, आपल्या जीवनाची दिशा किती पवित्र असावी. आता गोड ऐका. समोर ग्रंथ ठेवलेला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. ग्रंथ ठेवलेला समोर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी.
किती पवित्र जीवन असेल माझ्या ज्ञानोबरायांचं, किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबरायांचा समाधी प्रसंग जवळ आला रे ठाणगावकर, ऐकाल गड्या आता. ज्ञानोबरायांचा समाधी प्रसंग जवळ आला, नुसतं परिवार नव्हतं रडत, ऐका आता, नुसतं गाव नव्हतं रडत भाऊ सर, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही, मग ज्यानं जगच निर्माण केलं ना त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. जगाच्या मालकानं रडावं, किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरायांचं. विचारलं रुक्मिणीने, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणं बरं नाही स्वामी, स्वामी तुमच्या डोळ्यात पाणी येणं बरं नाही. जगाच्या मालकानं उत्तर देवं, नामदेव महाराजांची भाषा आहे. जगाच्या मालकानं सांगू रुक्मिणी मला रडावं वाटत नाही. मग रडण्याचं एकच कारण आहे, काय, आत्ता मात्र माझ्या ज्ञानोबरायांसारखा महात्मा परत नाही होणार. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. हे रुक्मिणी ऐक माझ्या ज्ञानोबरायांचं सामर्थ्य. धन्य धन्य दरा तळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे रुक्मिणी जो करिले याची यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा, याची दर्शनी होती. अलंकापुरी हे शिवपीठ. जगाच्या मालकाची भाषा आहे नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराजांनी काय संत चरित्र गोडलेलं. हा अलंकापुरी हे शिवपीठ. पंढरपुराचं वर्णन नाही चालू, ज्ञानोबरांच्या अलंकापुरीचं वर्णन चालू आहे. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ आणि ब्रह्माधिक तपवरिष्ठ येतेची पै केले. हे रुक्मिणी ऐक, इंद्र येऊन भूमीशी, याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुरशी, पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिसे, ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येवणी होती पक्षी, हे आसो नित्य साक्षी, असती नादकी नासती उदकी. आत्ता मात्र वर्णन सुरू झालं. पंढरी उणी सोपे, जनाची हरावा या पापे, कळी काळ कोपल्या कोपी, नचली अलंकापुराशी. असं वर्णन ऐकलं, ऐका ठाणगावकर, असं वर्णन ऐकलं. आत्तापर्यंत रुक्मिणी म्हणत होती स्वामी का रडता, स्वामी का रडता. असं वर्णन ऐकलं, आता रुक्मिणीच रडायला लागली. आईसे सांगता हरीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले. जगाच्या मालकाचा प्रश्न होता. रुक्मिणी आत्तापर्यंत म्हणत होती तूच म्हणत होती रुक्मिणी का रडता स्वामी, का रडता स्वामी. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला, तू का रडते का, आता का रडते सांग ना. स्वामी रडण्याचं एकच कारण आहे. काय रडण्याचं एक कारण आहे, माझ्या ज्ञानोबरांना ऐका बरं माय, ऐका ग माय, माझ्याकडे पहा. माझ्या ज्ञानोबरांना ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी, त्या आईची कुश किती पवित्र असेल याचं मला रडू आलो. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी, वसे संत समागमी, आणि आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. जगाच्या मालकानं रडव माझ्या ज्ञानोबरांकरता, किती पवित्र जीवन असेल. मला दुसरं नातं घ्यायचे संत कथेतून. ऐकाल द्या उत्तर मला. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो गड्या ठाणगावकर, आणि रडावा आमच्या गुरु करता. पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं. मग विश्वाचा तो गुरु आणि स्वामी निवृत्ती दातारो. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीचा प्रसंग जवळ आला, काही क्षणात आता समाधीला न्यायचं ज्ञानोबरांना, पण इकडे निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा सुटला से पाट, ओग बारा वाटा मुरडता ते. नामदेव महाराजांची भाषा. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. पूर्वीच्या काळी पेंडीला आळा मारायची जुनी माणसं. अचानक वाऱ्याची झुळूक यावी ठाणगावकर, आळा सुटून जावा, आणि जशी एक एक काडी बाजूला व्हावी तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झालेली होती. हरणीविन खोप पडियेली ओस दस दिशा पाडस प्रमतादी, माये बापी आम्हा त्यागी येले जेव्हा, आणि आईशे संकट देवा झाली नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीची. कसं समाधान करावं निवृत्तीनाथ देवांचं. नामदेव महाराज दृष्टांत देतात. मुंगियाची बिबरी लागलीशी आग, पुढे आणि मागे झाली नाही. जशी मुंग्याच्या वारुळाला आग लागावी ठाणगावकर, जशी मुंग्यांची अवस्था झाली असेल ना, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झालेली होती. आता मात्र प्रश्न होता रुक्मिणीची, निवृत्ती तुम्ही रडता, काय रडण्याचं कारण आहे. निवृत्तीनाथ देवाने दिलेलं उत्तर आहे शिष्याबद्दल. ऐका ठाणगावकर, गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असावं. हे नातं आम्हाला ज्ञानोबा निवृत्तीनाथ देव शिकवता. आमच्या गुरुशी आम्ही किती प्रामाणिक राहिलं पाहिजे. आज आम्ही 2 साली गुरुकुळ शिकलो तरी आम्ही म्हणतो गुरुजीला, गुरुजी असं नाही हो,
अरे आपण शिकलो गुरुजीकडं, आपण नाही शिकवायचं गुरुजीला. आम्ही 2 बोल जरी शिकलो असेल ना गुरुजीकडून ते कधी विसरायचे नाही. आम्हाला एखाद्यानं फेटा बांधला असेल ना अविनाश बाबा, आपण सुरुवातीचं जीवन आठवायचं. आज तर लोक कोणी डोक्यावर गेलो, आज तुम्हाला किती पैसे देतील लोक, पण ज्यानं पहिल्यांदा फेटा बांधला, ज्यानं पहिल्यांदा तारीख दिली त्याला कधी विसरायचं नाही. जो विसरत नाही ना तो या जगामधला मोठा माणूस असतो माझ्या दादा. मोठं झाल्याच्या नंतर तर कोणी डोक्यावर गेलो तुम्हाला, मोठं झाल्याच्या नंतर कोणी डोक्यावर घेईल तुम्हाला. किती गुरुशी नम्र असावं. आता ऐका, राहू द्या बाबा, नामदेव महाराजांची भाषा आहे. नामदेव महाराज म्हणतात, ऐका ना, विचारलं निवृत्तीनाथ देवाला, का रडता निवृत्ती तुम्ही? रडण्याचं एकच कारण, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेले. सांगा व निवृत्तीनाथ देवाने स्वाभिमानानं, ज्ञानोबाने कधी माझ्या शब्दाच्या पुढे एक शब्द सुद्धा ओलांडला नाही. याचं मला रडू येतं. उशीर झालेला होता समाधीला. देवनिवृत्ती आणि धरली दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावा. भाग्यवानच होते ज्ञानोबा. एका बाजूने जगाच्या मालकानं हात धरावा आणि एका बाजूने श्री गुरुदेवाने हात धरावा. देवनिवृत्ती आणि धरली दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची मासा घातली माझवन तैशी जनवन कालावले. जाऊन ज्ञानेश्वर बैसली आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेविली 3 वेळा तेव्हा जोडली करकमळ झाकीली डोळे ज्ञानदेवी. भीमामुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामामणी आता लोपला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबाला समाधीच्या जागेवर बसवलं. नामदेव महाराज म्हणतात, आता पुढचा इतिहास आहे का? मला नारायण दादाशी नातं घेऊन जायचं बरं का दादा तुम्हाला एवढं, पण संत कथेतून दंत कथेतून नाही. किती जीवनाची दिशा आपली पवित्र असावी, आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असावं. आता घडलं असं समाधीच्या जागेवर बसवलं आणि पुढचा इतिहास असा आहे. नामदेव महाराज म्हणतात, आता निवृत्तीनाथ देवांनी सगळ्या गोपाळांचा हात धरला आणि समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. निवृत्तीने बाहेर आणले निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ देवानी सगळ्या गोपाळांचा हात धरला. ठाणगावकर समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. आता पुढचा इतिहास आहे का? महाराज म्हणतात, काती आली शिळा समाधी. काती आली शिळा समाधी. काती आली शिळा समाधी. काती आली गोपन मुक्ताबाई मुक्ताबाई सांडिती शरीरा. गोपन मुक्ताबाई गोपन मुक्ताबाई सांडिती शरीरा. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा. माझा प्रश्न आहे तुम्हाला संतकथेतून, आता द्याल उत्तर तुम्ही मला कडे. मी काय दंतकथेतून प्रश्न नाही विचारू राहिलो, मी संतकथेतून प्रश्न, प्रमाणातून प्रश्न. सोपानाने हा देव धरणीला टाकला. नामदेव महाराज म्हणतात, ऐका ग माय ऐका. मुक्ताईनं सुद्धा हा देव धरणीला टाकला. निवृत्तीनाथ देव तर गडाबडा लोळत होते, म्हणत ती धरा धरा निवृत्तीश. सोपान कोण होते? सोपान काका ज्ञानोबांचे सांगाल मला आता तुम्ही, बोला ना. भाऊ होते ना? किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ठाणगावकर ज्ञानोबराय सोपन काका निवृत्तीनाथ देव आपल्याला नातं शिकवतात. आज का कथेत कीर्तना सांगावं लागतं रे? ठाणगावकर आज सक्का भाऊ पक्का वैरी झालं रे. असे थोडे भाऊ राहिले रे, भावा करता भाऊ जीव द्यायला तयारी. पण असे काही भाऊ जन्माला आलेले रे, त्या इस्टेटी पायी या संपत्ती पायी भावाचा जीव घ्यायला तयार आहे. भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे हे ज्ञानोबाने नातं शिकवतात. अरे आज 4 भावाच्या वाटण्या झाल्या तर मला ज्याला रस्ता नसतो दिला पाहिजे, तो आमच्या रक्ताचा आहे शेवटी. आणि ठाणगावकर जीवनात केवढं संकट होतं रे, शेवटी भाऊच कामाला येणार आहे. शेवटी भाऊच कामाला येणार आहे.
पण हा भावाला रस्ता नाही देत, शेजारच्याला जाऊन सांगतो. त्याला म्हणा जाऊन तर दाखव, एक एकर येईल पण वाट लावील म्हणतो. काय घमेंड करतात रे या मातीवरून. या मातीनं लय मातीत घातली रे, आणि आपलेच घातले बरं. हा श्रावण महाराज नाही सांगत, ज्ञानोबरांची भाषा आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसला नाग, आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. देखत देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तो म्हणतो तोही तैसा झाला. अरे उठा उठा दादा बाजी भयाले मोठे, पंढरी वाटोनी तुला ठाव नाही कोठे. उठा उठा दादा बाजी भयाले मोठे, पंढरी वाटोनी तुला ठाव नाही कोठे. कोंडरम काका पुढे येऊन बस. ऐका, का घमेंड करायचे नाही या मातीवरून. महाराज म्हणतात आपला आजा सुद्धा या मातीत गेला, आपला पंजा सुद्धा गेला. आजा मेला पंजा मेला. महाराज म्हणतात घमेंड करू नका, आपला बाप सुद्धा गेला या मातीत. अजून एक पहा कसे एकाची दहाने, एक पहा कसे एकाची दहाने, एक पहा कसे एकाची दहाने, एक पहा कसे एकाची दहाने. सावधाचा गुन्हेगार लावा, सावधाचा गुन्हेगार लावा, मारा हाक देवा किती गोड प्रमाण दिलं श्री महाराजाने. महाराज म्हणतात इथं आजीचं सुद्धा दहन झालं म्हणजे माती झाली, इथं पंजाचे सुद्धा दहन झालं, इथं बापाचं सुद्धा दहन झालं. अरे महाराज म्हणतात आजोबाच्या डोळ्या देखत नाताचं सुद्धा दहन झालं, आणि पंजोबाच्या डोळ्या देखत पंताचं सुद्धा दहन झालं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग घमेंट कशाची, घमेंट कशाची. म्हणून महाराज म्हणतात सावध त्या गुन्हे का. अरे एक जण पेटून येतो एकाला, महाराज म्हणतात शोकांती काय, पण तो सावध होत नाही. तो फक्त स्मशानभूमीत गेला का त्याला तेवढंच वैरागी होतं. इकडं आला का लागला तंबाखूचा चुना लावायला, लागला लोकांच्या निंदा करायला. काय ना म्हणतो जाऊ द्या. पण पहा नका घमेंड करू. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. एवढं जरी समजलं तर लय उघड झालं, आपल्या जीवनाला लय भाग्य. भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. सोपान काका ज्ञानोबरांकरता रडत होते. भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तुम्ही खरोखर रामकथा जर ऐकत असाल ना दादा श्रद्धेने, कीर्तनात नुसते कीर्तन ऐकू नका. आता फक्त मौतीलाच कीर्तन ठेवायची बाकी राहिली. बारीला कीर्तन आहे, वर्षश्राद्धाला कीर्तन आहे, सप्त्यात कीर्तन आहे, काही काय वास्तुशांतीला कीर्तन आहे. पण लोक बदलत नाही. ही शोकांती काय, लोक नुसते ऐकतात रे. नुसते कीर्तन ऐकू नका, ऐकून आमच्यामध्ये बदललंय महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे बघा, तुम्हाला बरं वाटेल असं मुळेच कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगून जाणार आहे. रामकथा आम्हाला शिकवते आम्ही भावाने भावाशी कसं राहावं. सावतार भाऊचं प्रेम होतं. रामकथेचा दृष्टांत आहे. भावाने भावाशी किती प्रामाणिक राहिलं पाहिजे. उद्या धनुष्य उचलायचं, या थोडं रामकथेमध्ये. उद्या धनुष्य उचलायचं आहे. लक्ष्मणजी श्रीरामाची सेवा करत होते, पाय दाबत होते, चेपत होते, सेवा करत होते. पांडुरंग बाबा पाय दाबता दाबता सेवा करता करता प्रभूला झोप लागली, पण लक्ष्मणजी शांताराम सेवा करतच होते. पण सुनील भाऊ घडला असं, पाय दाबता दाबता लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, आणि ती भगवंताच्या चरणावर पडली. ती गरम अश्रू होते, ती गरम अश्रू होते. भगवंताच्या चरणावर पडली आणि श्रीरामाला जाग आली. आणि श्रीरामाला विचारलं, लक्ष्मणा का रडतो रे, का रडतो लक्ष्मण? काय नाही, सहजच रडतो प्रभू. अरे सांग लक्ष्मणा का रडतो? नाही नाही, सहजच रडतो. नाही सांग. काय नाही प्रभू, उद्या मला माहिती, उद्या धनुष्य उचलायचं आहे, तुमचा विजय होणार आहे. आणि विजय झाला ना का तुमचं लग्न आई साहेबांशी लागणार आहे, सीता आई साहेबांशी. मग रडण्याचं कारण काय? रडण्याचं एकच कारण आहे प्रभू, आज या चरणाची सेवा करतो ना, या चरणाची सेवा आता मला जीवनभर कधी मिळणार नाही. रडू मला याचं, या चरणाची सेवा मला आता आयुष्यभर मिळणार नाही, कारण उद्यापासून हे चरण आई साहेबाच्या ताब्यात जाणार. हे लक्ष्मणा ऐका, भावानं दिले उत्तर आहे भावाबद्दल.
लक्ष्मणा काळजी करू नको, रडू नको रे, अश्रुपुस. एक काम कर लक्ष्मणा, असं मनात सुद्धा आणू नको. जरी झालं ना लग्न, एका चरणाची सेवा सीता करील आणि एका चरणाची सेवा मात्र लक्ष्मणच करील, हे मात्र ध्यानात ठेव. राम रायानं सांगाव, रामकथेतला दृष्टांत सिद्धांत घेऊन गेलो पाहिजे आम्ही घरी. भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. मी बरोबर नारायण दादाशी नातं जोडून देणार आहे. माझा प्रश्न आहे माय तुम्हाला, आता बोला का माझ्याशी. सोपान मुक्ताबाई, कोण होत्या मुक्ताबाई? सांगा ताई मला, लई लांब बसले तुम्ही तिथून, पण द्या आवाज. कोण होत्या? बोला की. नलावर भांडणं झाले अशाच बोलत का ग माय तुम्ही? कोण होत्या? मुक्ताबाई कोण होत्या? ज्ञानोबरांच्या बहीण होत्या ना? किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आज काय बहिणी, काय भावाला अशा बहिणी भेटल्या, नागाड बहिणी भेटल्या. भावाच्या दारात जाऊन भांडती इष्टेटी बाई. इथं सासू सासरीचे नाही सेवा करत, पण माहेरात गेले उद्दम देते भावजायला. माझ्या मायबापाची सेवा करा, आणि नाही मायबापाची सेवा केली तर सहीच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटेल सहीटून ताई. जेवढं देवानं प्रारब्धात दिलं त्याच्यावर समाधानी राहा. दिला असेल ग सोन्यासारखा, ज्ञानोबरांसारखा भाऊ तुम्हाला दिला असेल ना ताई, खूप प्रेम करा त्या भावावरती. ईश्वरानं ज्या भावाला भाऊच नाही, बहिणीला भाऊ नाही दिले, त्या ताईला विचार भावाचं दुःख काय असतं म्हणून. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल ताई तुम्हाला, जपा जपा. सोन्यासारखा भाऊ, सक्का भाऊ दिलेला असेल ना ताई तुम्हाला, देवानं त्या गुरु भाऊचा कधी जाळ करू नका तुमच्या घरी. काय फॅड आलं गुरु भाऊ, अगं सक्का भाऊ दिला ग ताई तुला देवानं. काय गुरु भाऊला घेऊन बसले. दिली असेल रे ठाणगावकर सक्की बहीण दिली असेल ना, तर ती गुरु बहीण तिकडं गोदावरीला सोडून द्या, आणू नका तिला घरी. दिली असेल पांडुरंगानं सक्की बहीण, अरे 60 वर्षाची बहीण असू द्या रे, माहेरातला 70 वर्षाचा भाऊ असतो त्या बहिणीचा, पण भावाच्या दारात आली ना, पांडुरंगाला नवस करते, पांडुरंगा इडापिडा जाऊ दे, आणि माझ्या दादाला बळीचे राजी होते म्हणते. ओवळता बोवळता म्हणते आमची ताई, सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती ओ माळी ते बाबूराया, वेड्या बहिणीची वेळी माया. आमच्या भाऊ ताईचा भाऊ देशाची सेवा करतो, सुट्टी नाही म्हणायची. आवाज क्लिअर करा, मस्त आवाज. देशाची सेवा करतोय. सगळ्या बहिणी माहेरामध्ये भावाला राखी बांधण्याकरता आल्यात मस्त बघी. पण आमच्या ताईचा दादा भाऊ सेवा करत होता या देशाची. सगळ्या बहिणी एकत्र आल्या, भावाला ओवळत होत्या, पण सांगितलं दादा, फोन लावला, दादा सगळ्या बहिणी आल्या तरी माहेरात, दादा सगळ्या बहिणी आल्या पण तू नाहीये दादा. एक राखी घेतली, एक पत्र घेतलं, एक पेन घेतला, आणि त्या पत्रामध्ये त्या पेन ती ताई सांगते, दादा इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल ताई, जपा त्या भावाला. नसतं कीर्तन ऐकू नका ताई. कधी त्या भावाच्या दारात गेलं तर शेसारप नका देऊ. काही बहिणी शेसारप द्या त्या भावाला. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, आता माझ्या नारायण दादाच्या बहिणी आहेत कीर्तनात, सख्या बहिणी, मावस बहिणी, चुलत बहिणी, माझ्याशी उत्तर देता आता आहे. सख्या बहिणी, मावस बहिणी, चुलत बहिणी, सांगा ग आता नारायण देवासारखा भाऊ तुम्हाला कोण्या जन्मात भेटला? आता सांगा. आता नाही भेटणार कोण्या जन्मात. आता नाही येणे जाणे, जाणे आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे, जाणे आता नाही येणे जाणे. सहज खुंटले बोलाने, सहज खुंटले बोलाने, बोलाने आता नाही येणे जाणे, जाणे आता नाही येणे जाणे. आता नाही येणे जाणे, सहज कुंडली बोलणे. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, आता नाही कोण्या जन्मात भेटणार असा नारायण दादा सारखा भाऊ तुम्हाला? नाही भेटणार. असतील नारायण दादाचे भाऊ असतील कीर्तनात, चुलत भाऊ, मावस भाऊ, सख्खे भाऊ असतील नसतील, पण असतीलच. मावस भाऊ असतील, चुलत भाऊ तर असतीलच. सांगा रे कोण्या जन्मात भेटेल असा पवित्र भाऊ आता परत तुम्हाला? आता नाही कोण्या जन्मामध्ये भेटणार. मग आत्ता बहीण भावाचं नातं मिळालं ना, प्रेम करून घ्या. आत्ता भावा भावाचं नातं मिळालं ना, प्रेम करून घ्या. त्याचं काय सांगता येईल? हा महाराज इथं कीर्तन करायला रे, आत्ता आत्ता इथून गेले एक तास तुम्हाला निरोप सुद्धा येईल. बरं झाला कीर्तन करत होता, गेला सुद्धा. इथं राहण्याकरता कोण आलं? कोणी नाही आलं राहण्याकरता.
महाराज म्हणतात ये ती पामर जीव किती येत नाही उरू आले अवतार. ज्याला अवतार धारण केला त्याला संपावं लागला. कोणाची निंदा करत नका बसू, कोणाची निंदा करत नका बसू, कोणाला नावं नका ठेवत बसू. म्हणता आलं तर कोणाला तरी चांगलं म्हणा. मी तुम्हाला बरोबर संत गतीतूनच नातं घेऊन जाणारे परत अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे. मला ऐका, ठाणगावकर हे मनुष्य जीवन मिळालं, हे मनुष्य जीवन मिळालं ना, भाग्यवान आहे तुम्ही. आपण कबीर तुलसीदास महाराज म्हणतात बडं भाग्य माणूस धन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं, पहिलं भाग्य. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला, भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती दुसरं भाग्य. तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य ठाणगावकर संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान आपण ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान आपण निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान आहे हा. आणि पाचवं भाग्य अजून जिवंत हे सुद्धा भाग्यच बरं. 2019, 20, 21 कोरोनाचा काळ. अरे जवळची माणसं निघून गेले, कोटी रुपये द्यायला तयार होते लोक. डॉक्टर साहेब कोटी रुपये घ्यावं पण माणूस वाचवा, नाही वाचवता आला माणूस. भाग्यवान आहे. मग आपल्याला संतांनी किती गोड भाषा सांगितली. मग मिळालं नाही हे मानुष्य जीवन, संतांच्या नंतर जन्म मिळाला. आता एक काम करा, आजपर्यंत नसलच गुरु केला तर जा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. मी प्रमाण निषेध बोलणार हा, प्रमाण प्रमाण. हे मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवा. कोण्या बाबाच्या नाही, कोण्या बाबाच्या म्हणजे भक्ताच्या. बघत बघत लोक संताकडे नाही जातो, साधूकडे नाही, भक्ताकडे जाते बघत बघत. त्या भक्ताने सध्यालाही भंडवलं या मृत्यूलोकामध्ये. दहाव्याचं खाऊ नका, वर्ष श्राद्धच खाऊ. आता तुम्ही पहा ना, म्हणा फक्त जाता जाता येईन बाई, जाता जाता जेवण करून जा बरं. येई म्हणते नको बाई, मी त्या दरी जाऊन येईल त्या बाबाकडं. कायचा बाबा कायचं काय ग, मी खात नाही म्हणती. तुझं कोणीतरी खालं पाहिजे ग मावशी. हे का 1000 वर्षाचा विषय घेऊन आलो का आपण? म्हणलं ना ये बा जेवण जावं बरं. देव बा म्हणतो नको बा, तिथे खालं का अंग जड पडतं. अंग जड नाही पडत, तो जडपर्यंत खालं याड्या. लोक सहजच म्हणते होते वर्ष श्राद्धाचं खालं का अंग जड पडतं. अंदाज नाही केला म्हणून अंग जड पडलं. या जुन्या माणसाला विचारा ना, अन्नामध्ये काय बोथाळ्या बाथाळ्या शिरले रे. गरिबी भोगलेली माणसं आहे आजच्या कीर्तनात. ही म्हातारी माणसं आज चांगले दिवस आले म्हणून सुखात आहे, आनंदात आहे. ज्यांना गरिबीचा काळ भोगला त्याला विचारा. आजही आमचे वडील सांगतात आज आज अरे महाराज 10 वाजले एखाद्या लोक बळत जाऊन बसायचे, उठून द्यायचे लोक. अशी अपमानित जीवन जगलेली माणसं आहे आपल्या करता. त्या काळात नाही बोथाळ्या बाथाळ्या शिरल्या लोकांना अन्नामध्ये. आता काय बोथाळ्या बाथाळ्या शिरल्या लोकांना, खात नाही लोक. काय नाही या बोथाळ्या बाथाळ्या. मग या बोथाळ्या बाथाळ्या लागून याच्या करताच हा मंत्र आहे. आता आहे का नसेल गुरु तर गुरु करून घ्या. कोण्या भक्ताकडे नका जाऊ, नका जाऊ त्यांच्याकडे. त्यांच्याकडे माळी नाही रे, काय जातं त्यांच्याकडं. या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, इथून गाडी धरण जा त्र्यंबकनगरीला. त्र्यंबकनगरीला जा आणि हे मस्तक निवृत्तीनाथ देवाच्या समाधीवर ठेवा. रे आयुष्याचं सोनं होऊन जाईल गाड्या दादा. हा आयुष्याचं सोनं होईल. कोण्या भक्ताच्या चरणावर नाही. त्या भक्तांना अरे भावाच्याच मारा मारा लावून दिल्या. त्या भक्तानं बापल्याकाच्याच मारा मारा लावून दिल्या. या भक्ताला असं या लावा लावा करणाऱ्या भक्ताला यम असा हानील भाऊ यांच्या लावण्या सोडणार नाही देव, सोडणार नाही देव. हा काय कोणाच्या लावा लाव्या करत बसता रे. सासू सोनाची विभागणी करून दिली या भक्तानं. एक पोरग तोत्र बोलायला लागलं, गेले त्या भक्ताकडे घेऊन. सांगावं बाबा काय झालं याला. काय नाही म्हणले तुझ्या सासूनं त्याला खाऊ घातलं. हा सासू घालाल का ग माय तुमच्या नाताला तुम्ही काही खाऊ घालाल का, काही विष घालाल का. नाही ग कसं खाऊ घालाल. मग यम आरती करील नाही यांची या भक्ताची अशा लाव्या लाव्या करणाऱ्याची. नका जाऊ कोण्या भक्ताच्या. जायचं असेल ना मंदिरात जा. हे मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवा. सांगा पांडुरंगाला पांडुरंगा आम्ही आज वाईट खाणार नाही. आजपासून वाईट खाणार नाही. म्हणजे लक्षात आलं ना. आज बरं वाटल महाराज म्हणतात हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं. आज बरं वाटल महिन्याला 1 बोकड्याचा काटा काढणं. पण इथं सगळं भोगावं लागतं. मांस खाता हंस करी या प्रमाण. हा मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवेला. महाराज म्हणतात आज बरं वाटल मांसाहार करणं. पण इथं सगळं भोगावं लागलं. सांगा पांडुरंगाला आम्ही वाईट खाणार नाही. सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट पिणार नाही. कधी कधी दारूवर बोलत असताना या दारुड्यांचा रोष आहे आमच्यावर. म्हणत असते ते बेवडे आमच्या खिशातली पेतो रे महाराज. काय जातं तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं. आमच्या खिशातलं काय जात नाही. पण ज्याला लय दारूचा नाद आहे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय रे. जाय कधीतरी त्या बहिणीचा प्रपंच पाहण्याकरता. आपल्या व्यसनामुळे एखाद्या बहिणीचा प्रपंचाचं वाटोळ होत असेल भोगावं लागल. कोण्या बापाला वाटलं माझ्या मुलीचं वाटोळ वाटतं का तुम्हाला. माझ्या मुलीचं चांगलं व्हावं सोनं व्हावं म्हणून बापानं श्रीमंत जावई पाहिला. श्रीमंत जावई पाहिला. मुलगी पहिल्या मुलाला आली. सांगितलं बाबा
वाटलं तुम्हाला तुमच्या लेकीचं लय कल्याण आहे. काय झालं लेकी? बाबा तुमचा जावई दारू पितो. ज्या दिवशी बसून त्या बापानं ऐकलं, कधी सासरी गेला नाही पुरीच्या. पोरीला फोन लावायचा, पोरीले कसं चाललं? बाबा लय आनंदात आहे मी. बेवड्यासोबत संसार करते तरी ती मायबापाला आनंद सांगती. किती सहन करावं त्या मावले ना अजून. पण एक दिवस माहेरातून फोन आला, बाबा आज तर तुम्हाला यावं लागेल. बाबा काय झालं पुरी? आजपर्यंत तुम्ही माहेरात नाही आले ना बाबा. तुमचे जावई भरपूर पिऊन आलेत बाबा. भर चौकामध्ये गाडी आली, गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तुमचे जावई जागेवर गेले बाबा. आता मात्र बापानं गाडी धरली, त्या गावात उतरला बाप. भर चौकामध्ये जावयाचं प्रेत पडलेलं होतं. त्याची बायको रडत होती, त्याची आई रडत होती, त्याचा बाप रडत होता, त्याचा बाप सुद्धा रडत होता. लहान लहान बाळ होते त्याच्यावाले. लहान बाळ त्या बापाच्या अंगावर पडून खेळत होतं, हसत होतं. त्याला काय माहिती माझा बाप मरण पावला म्हणून. आज लग्न होईपर्यंत बापाला काळजी होती माझ्या मुलीचं कसं होईल ही एक काळजी. लग्न झाल्याच्या नंतर जावई बेवडा निघाला, आता मात्र माझ्या मुलीचं कसं होईल ही काळजी. आता जावईच मरून गेला, आता आयुष्यभराची काळजी झाली त्या बापाला. आता आयुष्यभराची काळजी झाली, कसं होईल माझ्या लेकीचं. आता काळजी असते. पण या बापाला मुलीचं वाईट वावरतं रे, म्हणून सांगा पांडुरंगाला आजपासून आम्ही वाईट खाणार नाही, आम्ही आजपासून वाईट येणार नाही. आणि सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून कोणाची निंदा करणार नाही. सांगा पांडुरंगाला आजपासून. नाही तर काहीच्या पिंडावर असं पुजलेलं असं निंदा करणार नाही. म्हणला कधी उभ्या आयुष्यामध्ये महाराजांनी चांगलं कीर्तन केलं नाही, कधी म्हणला उभ्या आयुष्यामध्ये चांगलं वाजवलं महाराजांनी नाही, कधी म्हणला महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये चांगलं गायन केलं गायकाने. त्याच्याकरता माझ्याकडे एक पदवी आहे ठाणगावकर, गायनाचार्य नाही, मृदंगाचार्य नाही, मग कुचकाचार्य लायक खतरनाक. एखाद्यानं माळ घातली ना तो काढणार त्याची संध्याकाळपर्यंत. काय कोणाची निंदा करत बसता रे? नका म्हणू 51 घेतो, 41 घेतो, 31 घेतो, 11 घेतो, 15 घेतो. तुझा कीर्तनकार बनव पोरगा, कोटीच्या गाडीत फिरव, कोटी रुपये घेऊ दे तुझ्या पोराला. काय कोणाची निंदा करत बसता तिथं? निंदा करून काय भेटत नाही. हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धात आहे. एखाद्याचं शेत जर चांगलं असलं तर शेजारच्याला असं वाटतं याच्यावर राऊंड अप मारावं, काय याला राऊंड अप पाजलं पाहिजे. काय कोणा? अरे त्याच्या कष्टाला दाद द्या. त्यानं कष्ट करून शेती पिकवली, त्यानं शेती चांगली असली म्हणजे त्याच्या कष्टाला पाहना. निंदा करत नका बसू. सांगा पांडुरंगाला आजपासून आम्ही वाईट खाणार नाही, वाईट पिणार नाही, कोणाची निंदा करणार नाही. फक्त उरलेलं आयुष्य तुमच्या भक्ती साधने करता. बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी. नाही पडिल मृत्यूचे आहारी, नाही पडिल मृत्यूचे आहारी, नाही पडिल मृत्यूचे आहारी, नाही पडिल मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, दिला या काळे अवकाश, दिला या काळे अवकाश, दिला या पांडुरंगाला. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य तुमच्या भक्ती साधने करता पांडुरंगा. मग महाराज म्हणतात असं विचार का करत नाही? का गोपीनाथ पावेशीना, का हो महाराज का अट्टास करावा, का देव आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, याचा खुलासा महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जायाचे शरीर आवाज जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात.
सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर एकदा जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता मस्त पाहिजे. त्याचं कारण हे धन कोणाच्या जीवनात भेटत नाही बरं का. ईश्वर ताल भाऊ लोकायला कधी कधी लय सोपं वाटतं लोकायला सोपं. हे ज्याच्या त्याच्या भाग्यानं मिळतं, कोणाच्या भाग्यानं. जाता जाता एकच विनंती, गावकरी मंडळी लागलं ज्ञानोबरांच्या कृपेने एखादं लेकर तुमच्या गावातलं एखादं गायन करायला ना, त्याला पहिली कीर्तनातली चाल तुमच्या गावात म्हणू द्या. लागलं रे कोण्या गरीबाचं लेकरू कीर्तन करायला, करू द्या त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात. लागलं कोण्या गरीबाचं लेकरू मृदंग वाजवायला ना तुमच्या गावातलं, ते त्याला पहिलं कीर्तन गावात वाजवू द्या. कारण ठाणगावकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो. माझ्या दादा माझी विसपूरकर मंडळी म्हणून सांगतो असं नाही, रोजच सांगतो, माझ्या गावाचे अनंत उपकार आहे माझ्यावरती, अनंत उपकार आहे. आमची गावकरी मंडळी एखादा नवीन महाराज उदयाला आला तर प्रत्येक कीर्तन गावामध्ये पहिल्यांदा होत असतं. एक बाल कीर्तनकार आता आमचे समाधान महाराज जगताप, छोटंसं बाळ आहेत, कीर्तन स्टेज द्यावं म्हणावं आमच्या लेकरांनी, कोणीतरी मोठं व्हावं, हा स्वाभिमान असावा आपल्याला. महाराज म्हणतो काय हे सगळ्या गोष्टी करायच्या, जायाचे, याला एक नाव दिले, हे जाणार शरीर जायाचे ठेवणे. तुकाराम महाराज म्हणतात ना, दरसिया विलास जने जने राम शरीर जायाचे ठेवणे. याचं एक स्वभाव आहे, जाणार आहे हे जाणार आहे, जायाचे हे जाणार आहे. काय शरीर, आता तुकाराम महाराज याला दोन बाजू मांडतात बरं का. आता ऐका गोड, हे जाणारं शरीर आहे, पण ज्याला नुसतं एखादा म्हणतो ज्याला नामधारक व्हायचं ना त्याच्याकरता वेगळी बाजू मांडली महाराजांनी, आणि ज्याला नुसतं खाऊन पिऊन मरून जायचं त्याच्याकरता वेगळी बाजू मांडली महाराजांनी. आता ऐका, ज्याला नामधारक व्हायचं ना, आता नामधारक म्हणलं लोक म्हणजे हा दुसऱ्या संप्रदायाचा आहे, असा भ्रम काढून टाका डोक्यातून. हा भ्रम का ठेवता, तुकाराम महाराजांचा पुरावा देतो आला. ठाणगावकर तुकोबराय स्वतःला कीर्तन सम्राट म्हणते नाही, ऐकायचं पद पाहता, स्वाभिमानाचं पद लावता तुकोबराय स्वतःला. तुकोबराय स्वतःला कीर्तन केशरीने म्हणते, पण तुकोबराय सांगतात आलो म्हणणे तुका नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक. एकंदर शिक्का पाठविला इह लोका आणि आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबराय स्वतःला नाम धारक म्हणतात. आम्ही नामाची धारक हेनो प्रकार अनेक, आम्ही नामाची धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण, न लगी जाणावे नेनावे, न लगी जाणावे नेनावे. तुकोबराय स्वतःला नामधारक म्हणतात. मग नामधारक करता वेगळी भाषा आहे, आणि ज्याला असं वाटतं आपण म्हणावं माळ घालावा, हे बाबा खाऊन पिऊन मरून जायचं, बरं चालत हा असं असं चाल, त्याच्याकरता वेगळी भाषा. ज्याला मेकअप करायचा नुसता शृंगार करून खाऊन पिऊन मरून जायचं त्याच्याकरता वेगळी भाषा आहे. शरीर दुःखाची, बोला बोला बोला, शरीर रोगाची, शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र. महाराज म्हणतात ज्याला नुसता मेकअप करून खाऊन पिऊन मरून जायचं ना त्याच्याकरता शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे थार. पण महाराज म्हणतात ज्या जीवनाला आला आणि ज्याला नामधारक व्हायचे त्याच्याकरता शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर सत्य होय
त्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, याला नामच धारक व्हायचंय ना. महाराज म्हणतात त्याच्याकरता हे शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीरे साध्य होय केले. महाराज म्हणतात शरीरे साधिले परब्रह्म. मग जायाचे शरीर जाईल क्षणात, काही क्षणात नाही होणारे. महाराज म्हणतात क्षण भंगूर नाही बरोबर सांग, वारे सावध थोडा मायाशा, काही न चले मग गळा पडील फासा, पुढे हुशार ओ राय वळसा, राम राम स्मरारी, राम राम स्मरारी. साधू संतांनी आपण भजन करावं, भजनच करावं. तुकाराम महाराजांचे बंधू कानोबाराय सुद्धा विनंती करतात, विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरला ना, दान इतुलेची द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. महाराज म्हणतात उरलेल्या आयुष्यामध्ये म्हणा पांडुरंगाला, कहा गोपीनाथ पावेशिना. जो गोपिकांचा नाते जो परमात्मा आहे, जे गोपाळ भगवंताच्या संगतीत राहत ते, ज्या गवळणी भगवंताच्या संगतीत राहतात, एकच सांगतो मुद्दा. आणि तुम्ही जर देवाचे भक्त झाले ना, इथं भक्त झालं का धन्यता आहे हो, इथं दास झालं का जीवनाला धन्यता आहे. धन्य आम्ही जन्म आलो सोपन बाबा. आणि महाराज म्हणतात दास विठोबाजी झालो. आम्ही फक्त भगवंताचे दास झालो ना, दासाची ताकद आहे. ऐका ग मा, एक गोपिका अशी होती, एक 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 राधा नावाची. आता लोकांना ती राधा आणि कृष्ण कसे करून ठेवले. तिथे राधे चल माझ्या गावाला जाऊ, काय येडी माणसं जन्माला आली. नाही अशी राधा नव्हती. तर आता राधा ऐका राधा कशी होती. आता काय झालं, एक दिवस भगवंताला काय झालं ना, अचानक रडायला लागले. यशोदेने भरपूर ऐकाय झालं बरोबर. मी दुसऱ्या प्रमाणात येतो. भगवान रडायला लागले आणि महाराज म्हणतात रडते माझे बाळताने. भगवान रडायला लागले. यशोदा म्हणते समजावीता. मग लेकरू रडायला लागलं, काय समजूत घालते. समजूत घालते काय विचारते लेकराला, बाळा तुला काय खायचंय. हा नाना परी समजावे ते. ऐका का माझ्याकडे बा, मागील ते खाया दे. जे नाही ते खायला दिलं भगवंताला, पण भगवान काय राहिला, अनेकच रडायला लागले. रडता रडता महाराज म्हणतात नाना परी करीतो चंदू. आता पोटची प्रोसिजर राहिली, स्पंदू स्पंदू रडायला लागले बोले भगवान. एवढंच नाही, पुढची अवस्था सांगितली, ताबू घेता भरतो. आता दमच धरला भगवंतांना, दम धरायला लागले लेकरून. सहजच राधा चालली, राधा राणी तिथं चालले. ए राधे, यशोदेने सांगितलं राधे राधे एवढं का ना घे गो बाई, काय केलं मी समजावलं, लागल ते खायला दिलं, पण बाळ काय राहणार. राधे नुसतं घे म्हणल्या बरोबर बाळ शांत झालं. कोण? कान्हा देव. राधे 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 गे श्यामा सुंदरा, राधे राधे गे श्यामा सुंदरा, राधे राधे गे श्यामा सुंदरा, राधे आता धड करी आपुलिया मंदिरा, हे आता धड करी आपुलिया मंदिरा, राधे राधे गे श्यामा सुंदरा, राधे राधे नाना परी समजावी ते परीन राय श्री हरी. दही भात काल मुनी दिला वेगी झड करी. राधे सगळं दिलं बघ कानाला, पण काना काय राहत नाही. घेतलं राधेनं कडेवर कानाला. आता ऐका बरं का, आता कडेवर कानाला घेतलं म्हणजे राधा केवढी असेल, काना केवढा असेल, याद ना तुमच्या लक्षामध्ये. हा आता आलं लक्षात. गेले कानाला, गेले घरी गेली, मस्त काला वगैरे करून दिला. आता मात्र राधेने विचार केला, जर देवाला बोलता आला असतं तर याच्याशी किती गोड गप्पा केल्या असत्या. गप्पा म्हणजे कोणत्या? ज्ञानाच्या, वैराग्याच्या. दुसऱ्या नका डोक्यात आणलं. हा जर मोठा असता, याला जर बोलता आला असतं तर किती गोड गप्पा मारतात. भक्त झाला ना तुम्ही, देवाचं दास व्हा असं म्हणताच की भगवान मोठी झाली.
हे ज्ञानाच्या वैराग्याच्या अशा गोष्टी सुरू झाल्यात मस्त. आणि घडला असं काही क्षणात लगेच तो अन्या नावाचा गवळी आला. म्हणजे तिचा कोण आला? पती. राधे आता भगवान मोठे झालेले, घरामध्ये एखादा दुसरा परपुरुष बसलेला आहे. आता कडी लावलेली, आता मात्र दहाक झाला. का ना आता माझी तुझी विनंती बाबा तुला, आता तू जसा होता ना तसा होय, का लहान होय. राधे मला मोठा व्हायचा मंत्र येतो बाई, पण लहान व्हायचं मंत्र नाही. ए कानार तुझ्या पाया पडते कान. अरे माझा पती नाही राधे मला. अबे का आपल्याला आता 10 वर्षाचे होतो, आता होता येईल का आता आपल्याला 10? तुमचं किती वय दादा? 70. आता होता येईल का 10 वर्षाचं? राधे मला मोठं होतं पण लहान होतं नाहीत राधे. पण आता नाही दरवाजा उघडावा तर पतीचा अवमान अपमान होईल. सर्वस्वाचा त्याग केला आणि गेली राधा. दरवाजा उघडून पती आणि पत्नी सोबत आली. तोपर्यंत बाळातीवर खेळत होतो भगवान. तुम्ही दास जर झाले ना तसे भगवंताचे, तर देवावर सुद्धा सत्ता घात. जैसा केला तसा होय, धाबे सोया गोरी, धाबे सोया गोरी, धाबे सोया. जैसा केला तसा होय, धाबे सोया. गेलो बाबा गेलो रे, उगली जोरदार टाळी मस्त. आता समयाला प्रमाण. देव उभा ओगवी कोडे, हा हा हा. होय भक्ती केला पूर्वी धरावी ती इच्छा. हा हा हा. भगवान फक्त दास होता आला पाहिजे. म्हणा कहा गोपीनाथ, जो गोपिकांचा नातेचं परमात्मा आहे. आता मात्र विनंती करतात, हात जोडले आणि सनकादिकांना एक विनंती केली आणि सांगितलं, हो संत जन हो. अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही संत सारे कृपेचा सागर, 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 कृपेचा सागर, तुम्ही संत सागर कृपेचे सागर, तुम्ही संत सागर कृपेचा सागर, तुम्ही संत सागर कृपेचे सागर. रूप हा फार सांगा देवा, रूप हा फार सांगा देवा, सांगा देवा. तुम्ही संत सारे कृपेचे बहुत बढ़िया समझ. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचा सागर, तुम्ही संत सारे कृपेचा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. आणि संत कृपेचे सागराचे बरं का दादा. संतांचं हृदय म्हणजे फार कृपाळू सज्जन. तुम्ही संत जन. महाराज म्हणतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पती. इकडं पहा माझ्याकडे. संतांचं जीवन कृपावंत आहे दादा. किती कृपावंत आहे. एका भिंतीला कृपा केली ज्ञानोबराने. भिंतीवर हजारो भाविक येतात दादा ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला. त्या भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी घरी जात नाही. आपल्या घरच्या भिंतीचं दर्शन घेतो का दादा आपण? घेतलं का तुम्ही कधी? तुम्ही चष्म्याला कधी प्रदक्षिणा केली आपल्या बंगल्याला? अवलय कोटी रुपयाचा बंगला आहे हो आपला. आपल्या भिंतीचा आपल्या घराला कधी प्रदक्षिणा? पण ज्ञानोबरांच्या भिंतीवर कृपा केली. लोक प्रदक्षिणा करतात त्या भिंतीला. हे मस्त रोज दर्शन लागलं. ज्ञानोबरांनी रेड्यावर कृपा केली हो. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा रविला. रेड्यावर कृपा केली, भिंतीवर कृपा केली, भिंत चालायला लागली. रेड्यावर कृपा केली, रेडा वेद बोलायला लागला.
म्हणून संतांचं जीवन हे कृपेचे दयेचे. संत दया कृपा तोंड पाहून नाही करते. आपलं वाढणं सुद्धा तोंड पाहून असतं भाऊ. आपण जर पंक्ती बसल्या ना ठाणगावचा असला आणि त्याचं जर थाटत भरपूर असलं ना आणि शेजारचं पाठवू द्यायचं आहे बा त्याच्या थाटातलं संपत पण हा ठाणगावचाच म्हणतो घे अरे त्याला दे ज्याच्या थाटातलं संपलं त्याला तर दे. याच्या ताटात गोष्ट पडायची पाणी आली. आपलं वाढणं तोंड पाहून असं. पण संताचं तसं नाही. दया करणे जे पुत्रासी तेची दासा निदासी जी करंजले गांजले त्याशी मने जोआ तुली. संतांची कृपा तोंड पाहून असतात. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. तुकोबर आहे स्वतःला अनाथ म्हणतात. मी तवा अनाथ अपराधी कर्म येन मती मंद होती तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा वाचे कृपानिधी माय बापा. तुकोबर आहे स्वतःला अनाथ म्हणतात. अनाथ अज्ञानी अज्ञानी म्हणतात होतो तुकोबर आहे. अज्ञानी होते का तुकोबर आहे म्हणावं एका बाजूला सर बोराडे सर. वेदाचा तो अर्थ माशीचा ठावा हिराणी वावा भार माता. ते तुकोबर आहे स्वतःला अज्ञानी म्हणतात हो. आम्ही 4 कीर्तन पाठ केली तरी म्हणतो बाबाला जमलं नाही. 4 कीर्तन ऐकली तरी म्हणतो नाही जमलं. आपला हरिपाठ पाठ नाही दुसऱ्याला काय नाव ठेवणार. हरिपाठ नाही नका कोणाला नाव नका ठेवत बस. तुकोबर आहे वेदाचा आता अर्थ अम्माशीचा ठावा म्हणावं पण अज्ञानी म्हणतात. तुको अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा. तुका म्हणे आयशी करा निर्वण मग तो रक्षण करील. माझे रक्षण करणारा फक्त एकच. तुका म्हणे तुला सोडविना आणि एका चक्र पाणी ही तर फक्त जगाचा मालक रक्षण करणार आहे. म्हणून शरणागती करायची असेल तर जीवाची नाही जडाची नाही. एक तर देवाची नाही तर संताची. म्हणून शरण जावे तो हा अवतरील पार भवदुस्तर नदीचा. यथामती यथावकाश. बोलण्याच्या मध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. खऱ्या अर्थानं एक मुलगा वैकुंठवासी झाले आमचे कैलास महाराज. संघर्ष होता जीवनामध्ये. आम्ही दोघं एका मोटरसायकलवर चाली म्हणायचो कीर्तनाला. पण फार आवड कैलास महाराजांना. मला पहिलं चिंचवीर गाव कैलास महाराजांनीच आग्रह केला राजीभाऊच्या गावाला. काय त्यांचं नातं जमलं. 1 तास अगोदर आमच्या खंडूभाऊंच्या त्यांच्या घरी येऊन बसले. त्या प्रेमाच्या नात्यातून हा सगळा संबंध आहे. आता ऐका 2 मुलं आहेत बाबासाहेब दादा आणि नामदेव दादा. अहिल्याबाई आणि कौशाबाई हे 2. आता माहेरात आल्याच्या नंतर इथं आता भाऊ नाहीत. भाऊ आल्याबरोबर नारायण दादा आठवतील आता त्यांना बहिणीला. संपूर्ण परिवार असेल. दादा ज्याचा बाप निघून गेला ना त्याला विचारा बापाचं दुःख काय. आमचे अंबादास महाराज रोज कीर्तन फिरायचे करत. पण आज जबाबदारी अंबादास महाराजांना होती. आज कीर्तन संपलं का घरी जावं लागेल त्यांना. बाप असला ना बाप तो बाप असतो. 2 बाजू आहेत नाण्या. म्हणजे जसं नाण्याला 2 बाजू असतात ना तसे संकटाच्या 2 बाजू.
लेकरावर संकट आलं का लेकरू आईकडे पळतं आणि लेकीवर संकट आली का लेक बापाकडे पळते. बाप जर रागावला ना लेकरू लगेच आईच्या पदराला धरत, आई सांग ना बाबाला मारू नको मला. लेकरू आईकडे पळत. घरामध्ये आई रागवली ना मुलीवरती, मुलगी बापाकडे पळत जाते, सांगत बाबा बाबा सांगा ना आईला सांगा मारू नका म्हणून. आहे तोपर्यंत सगळ्याची किंमत कळूया दादा, गेल्याच्या नंतर काय हो काय क्षणाचा भरोसा नाही. आहे तोपर्यंत श्रद्धेनं प्रेम करा. कोणाचं काय कोणाला नावं ठेवत बसताना कोण काय आहे ना का. फक्त हे बघा तुमची गाडी गावात आली ना, 4 माणसं तुमच्या जवळ येऊन उभे राहिले तर समजून घ्या तुम्हाला कमावलेली इस्टेटी संपत्ती तुमच्या जीवनामध्ये. हा तुम्ही माहेरात आल्यात ना, 4 मैत्रिणी तुमच्या जवळ बसायला आल्या का समजा ताई तुम्ही ही कमवलेली संपत्ती आहे. नाही तर मग तुमच्या गाडीचा आवाज यावा आणि बाकीच्या तिकडे तोंड करून निघून जा. तुमच्या त्याच्यासारखा दरिद्री जगामध्ये कोणी नाही. लय प्रेमानं राहा, लय आनंदी राहा मस्त बाकी. आम्हाला संप्रदायात फक्त नामधारकच आनंदी राहू शकतो, नाही तर काही लोक सध्या लय टेन्शन मध्ये राहतात. ते कीर्तनात बसले तरी ते भजन नाही ऐकणार, चटायला ते दोरेच वडतील. काही असे खड्डे करीता खड्डे, त्या खड्ड्यातून पाणी आलं पाहिजे काय पाण्यात पाहून गेला पाहिजे तो खड्डे करणारा. खड्डे करता काही चटायचे दोरे, काही असे एखाद्या शर्ट धरून वडतील. जो ऐकू राहिला त्याला भिक्षा बांधतील. नका कीर्तन मस्त बाकी आनंदाने ऐका, नामधारक व्हा, आनंद घ्या या जीवनाचा. बस टेम्परेचर लई. आमच्या बापाला आठवायचं. हे बघा आज रमण अण्णा आहे, मी आल्याबरोबर ऐकलं. मी सांगतो म्हणजे त्याला मोठी गाडी घेऊन जाय. आता उद्या 40 गावला कीर्तन बरं का, तुमच्या लेकराचं ठाणगाव करायला. 40 गावला झाला. आता 40 गावला म्हणजे जिल्हा ओलांडला, तालुका तर सोडला, तर जिल्हा सोडला गेला, ओलांडला. वजे 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 बाप असतो ना. मी महाराष्ट्रभर फिरतो, पण संध्याकाळी 12च्या पुढे घड्याळ गेलं की बापाचा फोन येतो, दादा मला. आता मी काही 36 वर्षात झालं ना, पण बापाला काळजी. बाप असतो ना. तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली कुरवंडी आळवणी, एकाएकी केला मी राशीचा धनी, कडे वागवणी बहार खाणी. बाप असतो ना. ऐका एका कवीनं 2 शब्द लिहिले आमच्या बापा करता. उराम देह माया त्याच्या काळ्या मेघवाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू संसाराचा गाढा कला, पोटामधी हसू जरी कनावा कला. गड्डीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मला मायबापने सांगायचा, मायबाप सांगायचा धंदा झाला. एवढे धंदेवाले असून सुद्धा लोक परिवर्तन होणं म्हणजे किती वाईट असेल. एवढं सांगायचं लोक तरी लोक धंदा झाला म्हणतात. मला धंदा नाही सांगायचा. ठाणगावकर घरामध्ये पांडुरंगासारखा बाप रे तुमच्या आल्या, रुक्मिणी सारखी आई. स्नान झालं, देवाची पूजा झाली ना, नका पंढरीला जाऊ तुम्ही, नका पंढरीला जाऊ. हे जर नित्यानं तुमच्या जीवनात घडत असेल तर पंढरीचा मालक तिथून तुमच्यावर प्रसन्न राहील माझ्या नाते. पण आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या व्यसनामुळे आपला बाप आई दुःखी आहे ना. अशा हजारो जन्माच्या सांगतो, एका जन्माच्या नाही, हजारो जन्माच्या जरी वाऱ्या केला ना, जगाचा मालक आपल्यावर कधी प्रसन्न राहणार. एकच विनंती, घरात म्हातारा झाला बाप रे, म्हातारपण जेवायचं प्रत्येकाला. पण जेवता जेवता आमच्या बापाच्या हातून असा तांब्याला धक्का लागला आणि कलंडला आणि सांडला ना फरचीवर, पाहू द्या ओली फरची. ठाणगावकर 5 मिनिटात तुमची फरची कोरडी होईल अशी औषध आली. पण एखादा चुकीचा शब्द तुमच्या बापाबद्दल जर या वाणीतून निघून गेला ना, तुमचा बाप मरेपर्यंत कधी विसरणार नाही. कष्टाचं जीवन जगलेलं आहे आमचा बाप. म्हणू नका आमच्या बापानं काय केलं. सासवांनो, सुनांनो, बहिणींनो, एकच विनंती, सासा सुनांना समजून घ्या, सुना सासांना समजून घ्या. म्हातारी झालेली सासू ग माय तुमची, हातामध्ये बशी दिली तुम्ही, थरथर झाला आणि बशी सुटली फुटली तुमच्या सासूच्या हातून. फुटू द्या का ताई, फुटू द्या. बशी तुम्हाला ₹1 कोटी भाषा एकच घेता येतील ताई.
पण एखादा वाणीतून या चुकीचा शब्द तुमच्या सासूबद्दल आईबद्दल निघून गेला ना तायांनो, मरेपर्यंत सासू तुमची कधी विसरणार नाही ताई. असं चुकीचं तुमच्या सासूला बोलू नका कधी. इथं कोटी रुपयाचा लाखो रुपयाचा संसार इकत येता येईल रे, पण एखादा चुकीचा शब्द एखाद्या माणसाबद्दल निघून गेला तर तो मरेपर्यंत तो कधी विसरला नाही ना. असं एखाद्याच्या हृदयाला ठाव घेईल. लोकांची म्हणे जुन्या लोकांची, मारल्याचा घाव बुजतो पण बोलण्याचा घाव बुजत नाही. लय गोड बोला, बोलू ऐशी बोली जे नाही बोली विठ्ठल डोले. मी 5 मिनिटं दादामुळे थोडेसे वाढल्यामुळे घेतले बरं का, बस.